नीट बसून घ्या. बसून. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, बसा बसा. मी आज उद्या परवा जवळपास 4 दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना भेटण्यासाठी आलेलो आहे. राजकारण करायला आलोय का? कोणाला दिसत असेल तसं राजकारण, पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलो आहे. कारण यावर्षी कधी नव्हे अशी आपत्ती या मराठवाड्यावरती कोसळली. आता मुरलीधर तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला, मुंबईत पण तेच सुरू झालं आणि आजही म्हणजे आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला. हे संकट थांबणार आहे की नाही ह्याचाच अजून काय थांगपत्ता लागत नाही. कारण जरा कुठे वाटते की उघडीत पडले की संध्याकाळी होते, ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो. बरं, हे संकट कमी पडते की काय? म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी. आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतं ते, आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं. आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीय दृष्ट्या दुष्काळी जिल्हा, बरोबर ना? कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती, त्या शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती, देता की जाता. आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते. देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली. आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली. त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार आलं, यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी. त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये. पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता, ढ म्हणा पाहिजे तर मला, अडाणी म्हणा पाहिजे तर मला, पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे, अडाणी म्हणू दे, पण अभ्यास न करता मी 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं. आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत. म्हणजे आता राहू कुठे, केतू कुठे, आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले, तो भाग वेगळा. पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा. आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीपचं जे कर्ज डोक्यावर साठलेलं आहे त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा, आणि हप्ते भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का, याची उत्तरं कोण देणार आहे? मिळतात उत्तरं. आणि इथे महिला आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा, कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत. मिळतात का? मिळते. बरं, निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती? सबको मिली थी ना. आता नवीन त्यांनी काढलेला आहे नियम, घरातील 2च महिलांना मिळेल. नहीं ठीक है, चलो पल भर मान लिया, हर परिवार में 2 ही महिलाओं को ये इस योजना का लाभ मिलेगा. म्हणजे काय करतायत? घराघरात भांडण लावत आहेत. म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहित आहेत ना, सरसंघचालक, ते म्हणतात जास्तीत जास्त अपत्य जन्माला घातली जन्माला. मग एका घरामध्ये आई आणि 2 मुली असतील, सासू आणि 2 सुना असतील, 2 बहिणी असतील, 4 बहिणी असतील, मग त्यातल्या दोघींनाच मग कोणाला द्यायचं? सासूला द्यायचं, सुनेला द्यायचं, मुलीला द्यायचं, बहिणीला द्यायचं, कोणाला लाभ द्यायचा? म्हणजे घराघरात भांडणं लावायची. आणि लाडकी बहीण, म्हणजे ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती. हे कुठलंय? हे असं राज्यकर्ते असू शकत नाही. राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजेत. आज मुद्दामून मी तुमच्याकडे का आलो? कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा अवर्षणग्रस्त आहे, म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो, पण यावर्षी आखरीत घडलं. पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंडेच्या लोंडे जमिनीत घुसले आणि जमीनच खरडून गेली. आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच, सडून गेलं. मीच पाहिलं त्यावेळी आपत्तीनंतर 3ऱ्या 4थ्या दिवशी आलो होतो, ढोपर पाणी होतं शेतामध्ये.
आणि पूर्ण पीक सोडून गेलं होतं. म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काय हाती लागलं होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं. म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला, सोयाबीन गेलं, सगळं गेलं. त्यातूनही जर काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा, त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का? मग काय, कशासाठी शेती करायची? आता सुद्धा त्यांनी म्हणजे गेल्या 8-10 दिवसापूर्वी असं एक चळवळ थोडी उभी राहत होती, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. मला पण बरं वाटतं की चला कोणतरी प्रश्न हाती घेते. मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं, कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं. बसा, गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय? तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा? म्हणजे मोह पण आहे आणि काढताही येत नाही. मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे, मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या. आता नगरपालिका नगर परिषदेच्या लावल्यात, पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही. मग तुमच्या तोंडी काहीतरी काय लावायचं मधाचं बोट, जून मध्ये कर्जमाफी करणार, आत्ता मतं द्या. मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या, मग तुम्हाला मतं देतो. आहे असं तुम्ही निर्णय घेऊ शकणार आहात का? तुम्ही जे आता म्हणालात ना की काहीतरी मार्ग काढा, मार्ग हाच आहे. सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दग्यानेच मारायला पाहिजे. जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशामध्ये घातले पाहिजेत. आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील, अजून इथे निवडणुका तशा जाहीर नाही झालेल्या, जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वादंत्री घेऊन, त्यांना सांगायचं पहिलं माफी दे, कर्जमुक्ती कर, माफी नाही. माफी हा शब्द चुकीचा आहे, कारण माफी कोणाला देतात? गुन्हेगाराला. माझा शेतकरी गुन्हेगार नाहीये, माझा शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ. कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा आता कुठे गेलास? आता कुठे गेलास? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी. माफी नाही केलं तर नाव लावणार नाही. मग आता काय लावणार? तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटणार आहात की नाही? आहे ना, आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले आहेत. मग पुन्हा जातीपाती म्हणजे पहिल्यांदा काय करायचं? हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा. मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी करा, मग मराठी माणसामध्ये मराठा मराठे तर करा. मग आपण एकमेकाची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चंपी मालिश करत सत्ता भोगून मोकळे. आता नाही चालायचं असं. मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारतोय, लाडक्या बहिणीचे विचारले, किती जणांना मिळतोय लाभ, आता केवायसी करायचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवलेत महिलांच्या नावाने, त्यांनी पैसे काढलेले आहेत. त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली, पर हेक्टरी, आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत. पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, ही मागणी आहे. कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे. पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे? जे जाहीर कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी केलं ना. दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री. ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत, कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाहीये. त्याच्यामुळे हे नगर विकास आणि अनर्थ मंत्री आहेत. हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय, पण हे उपमुख्यमंत्री नाहीयेत, मिरवतायत. तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्हाला कर्जमुक्त करणार. झालं ना, आता वर्ष झालं, अजून एक वर्ष, अजूनही महिन्याभरा 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काय केलं होतं 2017ला, जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं, पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले?